चला तर मंडळी, आज आम्ही जातोय वसई गाव बस डेपो. पार नाक्याला जातोय. आज माझा मित्र पण आहे माझ्या जोडीला. बोट आहे 10:45ची. भेटेल का काय माहिती नाही, जाऊन बघतोय. भाई साहब जल्दी चलो, थोड़ी जल्दी में है अपन. गाडी धुवायला लागलो ना, म्हणून टाइम झाला. खूप धूळ लागलेली गाडीला. आणि मित्र पण हा हेअर कट करायला गेलेला सलून मध्ये, त्याच्यामुळे ह्याला पण लेट झाला. अजून तर काही गाडी बाईक वगैरे काही दिसत नाही येताना. म्हणजे बोट अजूनपर्यंत आली नाही. बहुतेक भेटेल, चान्स आहे. बघूया मिळते का नाही. इथून बोट भेटली का झटकेपट विरार, 10 मिनिट खाली बस. तिथून त्या दिवशी पण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवलं, त्या दिवशी की म्हणजे शॉर्टकट विरारला जायला आहे. तिथून पण 1.5 तास लागतो, जास्त लागत नाही. नाही तर असं वरई हायवेवरून गेले तर 1.5 तास लागतो कंपल्सरी. कधी कधी ट्रॉफिक असली तर 1.5-2 तास पण जातात. पण इथून ठीक आहे, फक्त बोट भेटली पाहिजे बस, टाइम टू टाइम. पांड्या साइड में हो जा गांडू. बोट आली की गेली? हाय हाय आली आत्ता आली. आता आम्ही सफाल्यावरून निघाले आहेत जेटीतून. आता बहुतेक आम्ही आता विरारला पोहोचतो. विरारच्या साईडने म्हणजे मारंबलपाडा गावामध्ये. तिथून बहुतेक 7 किलोमीटर असेल. काय रे, 7 किलोमीटर असेल ना जमतेम विरार? हां. डाउनलोड करून ठेवायचे.
चेकिंग चालू आहे. सीट बेल्ट लावलो तसं काय नाही गाडी चेक करत नाही बघितलं तुला थोडी सीट चेकिंग चालू आहे. तू एक मोबाईल देतो येऊ करते देन दे अरे कर माही मग काय चालू ठेवलंय डिकी खोलायला लागेल मागची मस्त बस मी आखा फिरून येऊन सीएनजी गाडी परवडते ना पण कसं थोडं हे पण वाटतं घाबरा रिस्क वाटते रिस्क सीएनजी गाडी गाडी जुनी जुनी गाणी आहे पहिला ते गाणं ना हंग बस जुनं गाणं आता तोंडानं आहे बघ गाणी मराठी नको हिंदीला हा हिंदी आपलं बाहेर जायचं मी गाणी गाणी पाहिजे बघ भेटली गाणी फितवा आली डाउनलोड कोणते थांब बस अख्खी जुनी गाणी तुला प्रेम झालंय का काय अरे गाणी नाही अशी गाणी लावली म्हणजे तुला प्रेम झालाय कांड्या प्रेम झालाय रे keeps me high. बाकी काय नाही या साईडनी ना स्पीड ब्रेकर कमी आहे एक पण लागला नाही बघितलं ना आता या रस्त्याला लागला म्हणून तर बोलिंग साईडने टाकले ना वाट लागते खूप स्पीड ब्रेकर मध्ये शिंगातरी जाऊ नको दूर तू अशी जवळ तू रंग मला दे. वाहनं जास्त रस्ता छोटा रस्ता हाय चांगला नाही आणि फक्त खड्डा म्हणून रस्त्याला रस्ता बरोबर आहे साईज कमी आहे ना भाऊ हा थोडं ए साईडला थोडं रुंदीकरण केलं का होईल ए साईडला तर करणार नाही आता रस्ता म्हणजे एकदम चांगला बनवला पावसाले ना तर पावसाले काय हालत खराब अति आपण नाही बोन ना हा बोनेटच्या जवळ एवढा पाणी साचलत आहे बघ ते पंप अजूनपर्यंत 303 आहे अरे आपण आता राईट मारते त्या दिवशी आपण लेफ्ट मारलेला वसईला जायला वसई स्टेशनला आता आपल्याला राईट मारायचं आहे सर आपण त्या दिवशी बोलले ना आता इथे या रोडला भुईगाव स्वामी समर्थांचा मठ आहे इथे त्या साईडला त्या रस्त्याने चालले आपण तुम्हाला रस्ता पण दाखवतो कुठे आहे तो वेल टाइम कसा आहे ते बघू नाही तर मग आम्ही जाऊन येतील पटकन त्या मठामध्ये जर टायमिंग जर नसेल व्यवस्थित जर जास्त टाइम झाला तर मग नाही जाणार वळण रस्ता जास्त आहे का जाऊन त्याला इथून आता घेणार आहे त्या साईडला जातो तो निर्मल साईडला जातो इलेक्शन ड्युटी
गाडी बघून तर खूप भारी, असं आठवलं पूर्ण जुने दिवस. पोलीस स्टेशन इथे पेट्रोल पंप लागेल आता. हा पेट्रोल पंप या लाईनने जर आले येत असेल तर इथे पेट्रोल पंप आहे. गाडी लावी ते ब्लॉकच्या आई धरून टाकी गाडी. बहुतेक मंदिर नाल्यात पोहोचलो आपण. कोणते नाला? नाला गाव आहे ना. अच्छा अच्छा. मार्केट आमचं वसई मार्केट. बघ ना गल्ली गल्ली जा रस्ता. एवढे मोठे रस्ते आहे तरी. अरे कॉर्नरला गाड्या लावतात ना त्याच्यामुळे तो सगळं प्रॉब्लेम होते. रस्ता आहे मोठा, मार्केट आहे नाही. तेच का नाही ना ते. बघ अंगण उंगली कमी का झालंय ना. यांच्या मग काय म्हणते ना, यांना माज कमी आहे, यांना जास्त आहे माज, यांना कमी नाही मिळत. मग तर बडं लाल करतात आमचं. बडं लाल नाही, यांचं बडे शेकायला पाहिजे धरून गरम गरम पाण्या कर. तर यांना दिसते गाडी येते तरी नाटकी करत नाही. हा आमचा भाऊ पिछटलाय. पिसाटलाय तो बोलतोय जिथपर्यंत पोहोचत नाही तिथपर्यंत गाडी चालायच्या खाली येणार नाही. रस्ता थोडा मस्त आहे, 40च्या खाली. खड्डा तर नाही मिळत पण हे ट्रॉफिक मुळे लोक फिरले. आज ठेवते आता हा आज ठेवते. यू सेट आहे का? यू सेट आहे. मालिक गाडीचा मालिक कोण आहे? यो आहे का? यो पीटर मालिक. पीटर मालिक. आपण पार नाका गावात आले. पार नाका, याला पार नाका बोलतात. चला, त्या दिवशी इथून मी गॉगल घेतला. हा ना फास्ट ट्रॅक के बाई. इथून कितीला? इथून ऑफर चालू होती काहीतरी 1500ला पडला, 1700चा. शिर्डीला गेलो ना खाल्ला त्या नाही दिवशी. अजून. हो ना, देते ना तुला. देत तर ठेव. आता बरं म्हटलं जरा खाली म्हटले तर. अरे धोंड्या मध्ये मध्ये नाही जागा नाही मिळत, म्हणून आपण इथून चालत ट्रॉफिक जाणार. बघा ना किती आहे. चालत जाणार. चालत. स्कूल पण आहे रे. स्कूल आहे ते इंग्लिश मीडियम. चला तर मंडळी, आता आपली ब्रेझाला बाय बाय करायची टायमिंग आलेला आहे थोड्या वेळासाठी. आता आपण चालत जाणार.
इथे गाडी पार्क करू. बस डेपो बघूया कुठे जागा भेटतोय पार्क करायला. पुढे लाव ना त्या पुढे तिथे नाही, तिथे बस असतात. इथे लावू, इथे लावू भाऊ, इथे लावू आपण या टेम्पोच्या इथे. हे बघा तिकडनं मिळालं. आम्ही आता चालत निघाल्या आमच्या रस्त्याला. तिथून आपण आता लेफ्ट गेला. ट्रॉफिक खूप आहे असं वाटते बाजार बघलाय. आपण इथून आले इथून बघा ना, एवढी पार्किंगला गाडी सोडून आपल्याला एवढं चालायला लागलं. इथे जागा असते पार्किंगसाठी तर आपल्याला बरंच झालं असतं. काय करणार. आता आपली कामं झालेली आहे. आता आपण आपल्या गाडीजवळ जात आहे. इथे पार्किंगला आपण गाडी लावली आहे. तर आता बघूया जेवणाची सोय कशी आहे. जेवणाची सोय बघतो कशी होते, काय होतं. हे बघा हे ते स्कूल मगाशी दाखवलं ते स्कूल आहे, तिथूनच आपण आलेले. गाडी असून सुद्धा चालत जायला लागते. काय करणार, पार्किंग साठी जागा नाही आहे ना पुढे. तुम्हाला 5,000 फाईट करा. घाल आमचे दोघे आयटस हे बुक्कट ठेवली. ऐक मेलो. त्रिवेणी संगम. इथून 2 रस्ते लागतात. इथून आपल्याला राईट मारायचं. इथून बघ ठीक आहे रस्ता. मला एकदम रात्री आलं तर थोडा छोटा वाटत होता रस्ता आणि गर्दी पण खूप होती, म्हणजे ट्रॉफिक होती ॲक्च्युली, त्याच्यामुळे गर्दी आणि रस्ता पण छोटा वाटत होता. ठीक आहे एवढा रस्ता.
आचार्य. फायनली आम्ही पोहोचलेले आहेत स्वामी समर्थ मठ भुईगाव इथे. आता गाडी इथे पार्किंग करतोय आणि बघतोय किती गर्दी आहे. एंट्री होते. पुढे बघ, पुढे बघ. साईबाबा. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही निघतोय दर्शन घेऊन.